बायको आहेत हे जे ब्रदर आहेत 45 वर्ष तंबाखूचं व्यसन आहे त्यांना. वयाच्या 8व्या वर्षापासून ते तंबाखूचं व्यसन करतात. 45 सकाळी years. उठलं की पहिल्यांदा तंबाखू आणि रात्री झोपताना शेवटची तंबाखू. दिवसभरामध्ये 35 ते 40 वेळेला. होता होता लग्न झाल्यानंतर सिस्टरांना पण तंबाखूचं व्यसन लागलं. दोघं पण दिवसभर 35 ते 40 वेळेला तंबाखू खायचे. दोघं पण. शेजाऱ्यांनी 8 महिन्यापूर्वी आपल्या चर्चविषयी त्यांना सांगितलं. सिस्टर त्यांच्यासोबत आले आपल्या चर्चला. ज्या शनिवारी ते आपल्या चर्चला आल्या 8 महिन्यापूर्वी, वचनाने त्यांना खूप आधार दिला. ते म्हटले मी इतकी आनंदी झाले, वचन माझ्याशी बोललं. मी घरी गेले. काही आठवड्यांनंतर यांचं लक्ष गेलं की हे शनिवारी कुठे जातात. त्यांनी विचारलं मिस्टरांनी की तू कुठे जाते दर शनिवारी. तर सिस्टर म्हटल्या आता या शनिवारी ना तुम्ही माझ्याबरोबर चला. मला जो आनंद मिळतो ना तो तुम्हाला पण मिळेल. ते आले मिस्टरांना घेऊन त्या शनिवारी. वचनाने स्पर्श केला त्यांनाही. दोघांनी ठरवलं दर शनिवारी आम्ही येणार. 8 महिन्यापासून यायला लागले. नोव्हेंबर महिन्यामध्ये दोघं मिळून जेव्हा आपलं वचन शनिवारचं ऐकत होते सहमत झाले. तुम्ही शेवटच्या प्रार्थनेत जसं म्हणता की ज्यांना व्यसन आहे तंबाखूचं, कुठलंही व्यसन असेल ते निघून जाऊ दे. दोघांनी आपलं जीवन येशूला समर्पित केलं आणि म्हटले की प्रभू येशू आम्हाला या व्यसनातून बाहेर काढ. अद्भुत कार्य प्रभू येशूने त्यांच्या जीवनात केलं. त्या शनिवारी ते घरी गेले. 2 महिने झाले ते म्हणतात आम्ही कुठलंही व्यसन केलं नाहीये. प्रभू येशूने आमच्या जीवनाचा ताबा घेतलाय. संपूर्ण जीवन बदलून टाकलेलं आहे. हालेलुया. का रडता तुम्ही? का रडता? पूर्ण आमचं जीवन बदलून टाकलं. बदलून टाकलं. हालेलुया. गॉड ब्लेस देम. आमेन. गॉड ब्लेस देम. ते म्हणतात मागच्या आठवड्यामध्ये 21 तारखेला अचानकपणे त्यांचं अंग जड झालं आणि त्यांच्या पूर्ण हातपाय सुजून गेले आणि पूर्ण अशक्तपणा त्यांच्या शरीरामध्ये आला. ते म्हणतात घरच्यांनी लगेच त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन गेले. दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहे आणि त्यामुळे त्यांची अजून हालत खराब झाली. डॉक्टर म्हणले तुम्हाला ॲडमिट ICU मध्ये करावं लागेल. आणि ICU मध्ये ते इतके दिवस ॲडमिट होते आणि डॉक्टर म्हणले की ह्यांची परिस्थिती अजून आणि अजून गंभीर होत आहे, तर ह्यांची आम्ही गॅरंटी काही देऊ शकत नाही. मागच्या शनिवारी त्यांच्या मुलीने इकडे येऊन प्रार्थना केली आणि एकाच शनिवारमध्ये प्रभू येशूने त्यांना हॉस्पिटलमध्ये येऊन आरोग्य दिलं आणि आज त्यांना डिस्चार्ज भेटलेला आहे. वाह. आजच डिस्चार्ज झाला. आजच झालं. आणि मी बोलले होते मनुष्य राजावर जशी तुम्ही दया केली तसं माझ्या आईवर दया कर. आमेन. आणि देवाने दया केली. हालेलुया. हालेलुया. Lord, heal her Amen. completely, oh Father. Let your healing power flow into her body. Let her be set free completely in Jesus' name. Thank you. या ताईची खूपच चांगली साक्ष आहे. Yes. तिनं MBBS अब्रॉडमध्ये केलं आणि ते जे डिग्री घेऊन भारतामध्ये आल्यानंतर एक स्क्रीनिंगसाठी लायसन्स वगैरे घ्यावं लागतं, तर तिला एंट्रन्स एक्झाम द्यायची होती. Okay. 2 वेळा ती एंट्रन्स एक्झाममध्ये फेल झाली Oh. आणि त्या समयामध्ये ते आजारी पण पडली. एनिमिया झाला, चक्कर येऊन पडायचे. पण कुणीतरी म्हणजे तिच्या मम्मीनं सांगितलं की तुम्ही काय करा, तुमच्या मुलीला स्टुडंट प्रेयर मीटला आणा. अच्छा. मग ते स्टुडंट प्रेयर मीटला आली, प्रार्थना केली तुमच्याकडून आणि प्रभूनं चमत्कार केला. जी एंट्रन्स एक्झाम ती 2 वेळा फेल झाली, ते प्रार्थनेनंतर परत तिनं एक्झाम दिली आणि ती पास झाली आणि प्रभूनं चमत्कार केला. आमेन. तर त्या आनंदामध्ये ते तुमच्यासाठी पेढे घेऊन आलेले. हालेलुया. थँक्यू बेटा. थँक्यू सो मच. Thank you, beta. So Thank now you. what your plan is? I don't know my You plan don't yet. know. But I'm just happy that God made me the first doctor in the whole generation. Oh, so I see want to that. say thanks to God. See Amen. that. Hallelujah. Lord, make Amen. a future, oh God, Yes, Lord. bright. Yes, Let Father. the future be bright because she Yes. trusts in you. Yes, Jesus. And Lord, whatever desire she has, Fulfill it, Master. fulfill it, oh Father. Amen. Amen. In Jesus' name. Okay, God bless you. अद्भुत साक्ष आहे कॅरेनची. ती रेंजल्स या ठिकाणाहून आपल्या चर्चला येते. 1 वर्षापूर्वी वर्षभर तिला दर 15 दिवसांनी फिट्स यायच्या. तर तिच्या आंटी तिला चर्चला जेव्हा 1 वर्षापासून घेऊन येत आहेत, ते म्हणतात की वर्षभर झाले तिला फिट्स आलेले नाही आहेत. प्रभू येशूने तिला स्पर्श केलेला आहे. तिला फिट्सचा त्रास होत नाही आता. सर्व गौरव ते प्रभू येशूला देतात. Hallelujah. Amen. Touch her, oh Father. Lord, you have begun a good work in her. Finish it, oh Lord. Yes. Heal her completely. Yes. And let her live a normal life. Yes, I Jesus. claim this healing for her. Yes. In Jesus' name. Amen. त्याच्यानंतर अनेक वर्षापासून त्यांना यांना खूप त्रास होता. ते आजारी पडायचे. आठवड्यातून एकदा तरी ते आजारी पडायचे आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जावं लागत होतं. कंडिशन इतकी विचित्र झाली की गेल्या आठवड्यात रविवारी त्यांना स्ट्रेचरवरती आणण्यात आलं. आणि तुम्ही प्रार्थना केली, त्यांना वरती देखील आणण्यात आलं होतं. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने चमत्कार केला. त्या स्वतः चालत
या साक्ष Jesus. देण्यासाठी या ठिकाणी आलेले She was आहेत. ते brought- सर्व गौरव प्रभू येशूला. On a Hallelujah. stretcher. Amen. And now she came walking. तुम्हाला चालत. स्ट्रेचर वर आणलं होतं मी काफरत होते अशी नुसती असं मग तुम्ही प्रार्थना केल्यावर मला बरं वाटलं. आज चालत आला. Amen.